एकच मिनिट. हां, तर ती परीक्षा क्वालिफाय होण्यासाठी त्याच्या तयारीसाठी मी तिथे गेलो होतो आणि आम्हाला सर्व क्लास 1 ऑफिसर लोकांनी शिकवलं होतं. ओके, एकच मिनिट हां, मी ग्रुपवर मेसेज टाकतो कारण बरेचसे विद्यार्थी अजून जॉईन झाले नाहीत. मे बी त्यांना वाटलं असेल सेशन सुरू झालं आहे की नाही अजून. तर आणि हां, एक इम्पॉर्टंट अनाउन्समेंट होती की आपलं सेशन, सॉरी, मी यूट्यूब चॅनलवर आपले व्हिडिओज अपलोड करतो आहे. तर प्लीज तुम्ही जाऊन त्या चॅनलला सबस्क्राईब करावं. आज तुम्ही जर काउंट पाहताल आपला यूट्यूब चॅनलचा, तर काल परवा जो काउंट 8-10 विद्यार्थी होते तो ऑलमोस्ट आज 70-80 काउंट काहीतरी झाला आहे. तर इट्स गुड न्यूज कारण लोकांना ते आवडतं आहे, लोकांना ते अपील होतं आहे आणि त्याच्यामुळे ते मिळतं आहे. तर मी टाकलं आहे ग्रुपवर मेसेज की विद्यार्थ्यांनी लिंकवर जॉईन व्हावं. ओके, ठीक आहे, स्ट्रीमिंग ऑनलाईन. मग कालचा काही होमवर्क होता जो केला आहे तुम्ही किंवा जो इनकम्प्लीट राहिला आहे असं काही आहे का? कारण आज आहे ना मला काही MCQ क्वेश्चनची तुम्हाला प्रॅक्टिस करून घ्यायची तुम्हा लोकांकडनं. तर त्याच्यामुळे म्हणतो आहे की कालचा पार्ट जो शिकवला होता तो समजला आहे का? आणि मला शिवराजने आन्सर पाठवलं, शिवराज जाधवने, बाकी फाल्गुनीने पाठवलं, लगेच पाठवलं फाल्गुनीचं. पण बाकी काय मला कुणाचे सोल्युशन्स मिळाले नाही बाबा. दारकुंडे, प्रेम गाडेकर, त्यानंतर साक्षी साबळे का नाही पाठवले तुम्ही? हर्षदा, तुम्ही लोकांनी का नाही सोल्युशन पाठवले कालचे? एनीवन हू हॅव फेस्ड एनी इशू तसं असेल तर सांगा मला, जेणेकरून मग आणि तुम्ही रेकॉर्डेड कालचं सेशन पण मी टाकलेलं आहे ग्रुपवर, सॉरी यूट्यूब चॅनलला. यूट्यूब चॅनल सर्वांना माहितीच असेल आता, मी ग्रुपवर लिंक टाकली आहे. ओके, सो प्लीज त्याला सबस्क्राईब करा आणि त्याच्यावर जाऊन तुम्ही ते चॅनलवर टाकलेले जे व्हिडिओज आहेत, जर कालचा कन्सेप्ट समजला नसेल, परवाचा समजला नसेल, तर यू कॅन वॉच दॅट व्हिडिओज. ओके, सो आज मी तुमची काही MCQ ची प्रॅक्टिस घेणार आहे. आवडेल का तुम्हा लोकांना MCQ ची प्रॅक्टिस करून घ्यायला? हो. ओके, चलो फिर. सॉरी, यू आर नॉट ऑडिबल. सॉरी शिवराज, you are trying to speak something. Shivraj, I think from your end there is no proper internet connection, so that's why you are not completely audible. So if possible, you can send me the text message on WhatsApp so that I can read it for you. Okay, सो युनिट अँड मेजरमेंट नावाचा आपला हा चॅप्टर चालू आहे. तर स्क्रीन दिसतीये का मला सांगा आधी एकदा. ओके ओके, रिडेबल फॉर्मॅटमध्ये का झूम करावं लागणार आहे मला सांगा, जेणेकरून. ओके, हां, सो आय थिंक इट्स इन रिडेबल फॉर्मॅट. आणि कालचे जे प्रश्न होते डायमेन्शनल फॉर्म्युलाचे वगैरे किंवा डायमेन्शन्सचे, ते मला कवर करायला आवडतील. तर फोर्स आहे, एनर्जी आहे किंवा पर्सेंटेज एरर आहे. आता बघा, आपण काल जे घेतलेत ना ते पर्सेंटेज एररचे ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड, एरर्स इन मेजरमेंट, सिग्निफिकंट फिगर्स. ओके, पर्सेंटेज एररकडे येऊयात मग आता. तर पर्सेंटेज एरर बरेच जणांना मी शिकवलं आहे आणि पर्सेंटेज एरर जर आठवत असेल तर इट्स वेल अँड गुड, आणि नसेल आठवत तर मी आज तुम्हाला एररचा पार्ट शिकवणार आहे, एररचा. ठीक आहे, सो दॅट इज ऑल्सो इंटरेस्टिंग पार्ट. एकाच टेबलमध्ये मी सगळं तुम्हाला कंपॅरिझन शिकवणार आहे. सो प्लीज मेक शुअर दॅट आय एम कम्प्लिटली ऑडिबल आणि स्क्रीन इज व्हिजिबल टू यू पीपल. तर मग आता माझ्यासमोर जी स्क्रीन आहे त्या स्क्रीनवरचं जे एरर आहे मी ते तुम्हाला शिकवणार आहे. सो होप आय एम कम्प्लिटली ऑडिबल अँड स्क्रीन इज व्हिजिबल. ॲज प्रॉमिस्ड, एव्हरी डे आय कम अप विथ द न्यू टॉपिक्स सो दॅट जरी कुणी नवीन जॉईन झालं तर त्यांना ते इझिली डायजेस्ट व्हावं, हा माझा हेतू असतो. तर मग आजचा जो टॉपिक शिकवणार आहे तो टॉपिकमध्ये तुम्ही स्क्रीन जी पाहत आहे समोर, जी PDF, सॉरी,
PDF यहाँ पे ओपन हुआ. ओके ठीक आहे. सो सी यार, मग आता इथं काही व्हॅल्यूज दिलेल्या आहेत त्यांनी, लाईक हायलाइटर कॅन आय यूज दिस. हां, सो हायलाइटर यूज कर सकता हूँ. हे बघा स्क्रीन विजिबल आहे ना, मी अजून झूम करू त्याला. हे बघा सी यार, एक ऑब्जेक्ट दिली आहे त्यांनी. अँड ऑब्जेक्ट वेट बाय फिजिकल बॅलन्स अँड फॉलोइंग ऑब्झर्वेशन्स आर रेकॉर्डेड, देन मोस्ट प्रोबेबल व्हॅल्यू ऑफ मेजरमेंट इज. मोस्ट प्रोबेबल व्हॅल्यू कशी काढायची? आता हे बघा, ही एक रिडिंग आहे, ही एक आहे, 3 4 5 असे 5 रिडिंग दिलेले आहेत. मग काय होतं की फिजिक्समध्ये एरर मिनिमाइज करण्यासाठी काही टेक्निक्स वापरल्या जातात, एरर मिनिमायझिंग टेक्निक. मग त्याच्यामध्ये आपल्याला आहे ना मीन व्हॅल्यू काढायची असते. मग मी आहे ना इथे एक फॉर्म्युला लिहितो. आता सर्वांनी बघा मी काय फॉर्म्युला लिहितोय. तर तुम्हाला जे शिकायचं आहे आत्ता एररमध्ये, एररच्या केसमध्ये, तर पहिला टेबल वाईज लिहितो मी वाटल्यास. अरिथमॅटिक मीनचा फॉर्म्युला. अरिथमॅटिक मीन कसा काढतात? तर फिजिक्समध्ये नंबर ऑफ, तुम्ही ऑब्झर्वेशन टेबल बघितलं असेल, तुम्ही सायन्समध्ये प्रॅक्टिकल केले असेल 10वीपर्यंत, किंवा आता 11वीला सुरू झाले असतील, तर A1 + A2 + A3 अशा सगळ्या व्हॅल्यूची ॲडिशन घ्यायची अँड डिवाइड इट बाय n, वेअर n इज नंबर ऑफ ऑब्झर्वेशन, नंबर ऑफ सॅम्पल्स, नंबर ऑफ व्हॅल्यूज. ओके. आणि मग आपण काय करतो की प्रत्येक व्हॅल्यूमध्ये त्या मीन व्हॅल्यूपासून किती डिफरन्स आला आहे. मीन व्हॅल्यू म्हणजे काय? आता बघा, जसं की हे जे आपण आत्ता एक्झाम्पल बघितलं, त्या एक्झाम्पलमध्ये ज्या व्हॅल्यूज आहे, मला सांगेल का कुणी काय काय होत्या? A1, A2, A3, A4च्या व्हॅल्यू. सो वी हॅड A1 व्हॅल्यू, A2 व्हॅल्यू, A3 व्हॅल्यू और A4 व्हॅल्यू. ह्या व्हॅल्यूज होत्या. तर किती होत्या ह्या सांगा. आपण हे जे शिकतोय ना ते एरर मिनिमायझेशन टेक्निक किंवा एरर कॅल्क्युलेट करण्याची टेक्निक पाहतोय. तो 5.04, 5.06, 4.97, 5.00 आणि 4.93, 4697. हां, इथे लिहितो 4697, 4.97 आणि शेवटची व्हॅल्यू काय होती? तर इथे व्हॅल्यू होती 5.00, 4.93, 5.00 अँड 4.93. हे बघा, त्यांनी काय सांगितलं की असं एक वेईंग बॅलन्स होता. वेईंग बॅलन्स म्हणजे जी ऑब्जेक्ट आहे त्या ऑब्जेक्टचा आपण फिजिकल बॅलन्सने, फिजिकल बॅलन्स म्हणजे आपला तराजू. तुम्ही गावाकडे बाजारात जर गेला असेल तर तराजू बघितला असेल, आपला हात वजन काटा. तर त्या हात वजन काट्याच्या सहाय्याने काही ऑब्झर्वेशन्स रेकॉर्ड केले. तर त्याच्यामध्ये एक ऑब्जेक्ट जी आहे त्या ऑब्जेक्टचे असे वेगवेगळे व्हॅल्यूज आल्या. म्हणजे एकदा 5.04, एकदा 5.06, एकदा 4.97, एकदा 5.00 ग्रॅम, एकदा 4.93. मग यातली मोस्ट प्रोबेबल व्हॅल्यू कुठली? मग मोस्ट प्रोबेबल व्हॅल्यू म्हणजे त्याला म्हणतात अरिथमॅटिक मीन. सर्वांना प्रश्न समजतोय का? मग आता ह्या ज्या सगळ्या व्हॅल्यूज आहे, सगळ्या व्हॅल्यूपैकी जी मोस्ट प्रोबेबल व्हॅल्यू असेल ती काय असेल असा त्यांचा प्रश्न आहे आपल्याला. मग कसं काढायचं ते? तर आता किती रिडिंग्स आहेत मला सांगा बरं बच्चा पार्टी. रिडिंग किती आहेत? 5 रिडिंग आहेत. मग यांची व्हॅल्यू किती आली? 5 रिडिंग्स आहेत. हां, तर यांची व्हॅल्यू आली 5. मग आता सगळ्या व्हॅल्यूची ॲडिशन करायची आणि त्याचा ॲव्हरेज काढायचा. येईल का करता? आता मी व्हर्टिकल फॉर्ममध्ये लिहिलं आहे. व्हर्टिकल फॉर्ममध्ये ॲडिशन करायला सोपं जाईल. ओके. सो 4 + 6 10, 10 + 7 17, 17 + 3 20. सो 2 कॅरी, 9 2 11, 11 9 20, परत 2 कॅरी. इथे 4 2 6, 6 5 11, 4 15, 15 10 25. ही आली 25. मग मला सांगा 25. यस, तर टोटल व्हॅल्यू आली 25. म्हणजे मी असं लिहिलं आता अरिथमॅटिक मीन म्हणजे सगळ्यांची ॲडिशन A1 + A2 + A3 + A4 + A5 आणि होल डिवायडेड बाय नंबर ऑफ व्हॅल्यूज दॅट इज 5. मग 25ला जर तुम्ही 5ने भाग दिला तर अरिथमॅटिक मीन व्हॅल्यू किती आली रे बाबा हो सगळ्यांची? 5. आणि त्याचं जे युनिट त्यांनी वापरलंय तेच युनिट इथे पण येईल व्हॅल्यूला. काय युनिट वापरलंय बाबा हो त्यांनी? तर त्यांनी वापरलेलं एक ग्रॅम सगळ्या व्हॅल्यूजला युनिट. सो माझ्या आन्सरला पण
जी सगळ्यांची मिळून एक ॲव्हरेज व्हॅल्यू येईल. ॲव्हरेज म्हणजे आपण काय म्हणतो की बाबा एक आपण ज्यावेळेस नंबर ऑफ रीडिंग घेतो तर त्याची इथली काहीतरी लमसम एक व्हॅल्यू आपल्याला कन्सिडर करावी लागते. म्हणजे नाही का, आता गावाकडं असं भाषा वापरली जाते, तुमच्या घरी किती कांदे आहेत, मग आपण म्हणतो भरेल बाबा 100-200 गोणी भरेल. मग असं आपण मोगम बोलून जातो 100-200 गोणी भरत्यान बरं का. पण आता 100 आणि 200 किती फरक आहे याच्यात. 100च्या 200 म्हणजे डायरेक्ट डबल झाले. हां, तुमच्याकडं किती समजा आता आपण बाय डिफॉल्ट म्हटलं की किती माणसं येतात, काय 5-25 माणसं येतात किंवा 5-10 माणसं येतात. आता 5 कुठं 10 कुठं. तर मग आपण काय करत असतो फिजिक्समध्ये मोर ॲक्युरेट व्हॅल्यूला ज्यावेळेस तुम्हाला जायचं असतं तर त्यावेळेस नंबर ऑफ रिडिंग्स घ्यायचे आणि सगळ्या रिडिंगचा ॲव्हरेज घ्यायचा, त्याला म्हणतात अरिथमॅटिक मीन. मग आता इथं एक सगळ्यात महत्त्वाची आता एक गोष्ट आहे आपल्याला आता की मग आपली ॲन्सर आलं आहे 5.00 म्हणजे मीन व्हॅल्यू. मग ही जी पहिलं रिडिंग घेतलं होतं ते रिडिंग ह्या 5 ग्रॅमच्या रिडिंगपासून किती व्हॅरी झालं बाबा, त्याच्यात किती एरर आला बाबा, हे मला कॅल्क्युलेट करायचं आहे. मग किती एरर आहे सांगा बरं. इथं आलं आहे ए मीन 5 आणि इथं आलं आहे 5.04, तर किती एरर आला तर 0.04 ग्रॅम. इथं सेकंड रिडिंगमध्ये किती आलं 0.06 ग्रॅम. थर्ड रिडिंगमध्ये 0.03 ग्रॅम येईल. चौथ्या रिडिंगमध्ये 0 ग्रॅम आणि पाचव्या रिडिंगमध्ये डिफरन्स किती येईल 4.93 ग्रॅम. मग फिजिक्समध्ये हे जे अरिथमॅटिक मीन आहे सगळ्यात जास्त 4 मार्काला विचारणारा प्रश्न, पहिलं टू कॅल्क्युलेट अरिथमॅटिक मीन, दुसरं असतं ॲब्सोल्यूट एरर. मग आता मी इथं काढणार आहे ॲब्सोल्यूट एरर. बघा, पहिलं काढलं मी अरिथमॅटिक मीन. मग व्हॉट डू मीन बाय ॲब्सोल्यूट एरर, तर ॲब्सोल्यूट एरर म्हणजे एखादी व्हॅल्यू तिचं जे इंडिव्हिज्युअल रिडिंग आहे मॉड्युलो साईनमध्ये लिहायचं. मॉड्युलो साईन ए मीन मायनस ते रिडिंग, ठीक आहे. मग तुमची व्हॅल्यू जी आहे ती कितवी आहे इंडिव्हिज्युअल व्हॅल्यू, तर मी इथं असं लिहितो इंडिव्हिज्युअल ॲब्सोल्यूट एरर. मग इंडिव्हिज्युअल व्हॅल्यूमध्ये ॲब्सोल्यूट आलेलं एरर, तर ए आय म्हणजे माझ्यासाठी इंडिव्हिज्युअल व्हॅल्यू. सो सपोज फॉर एक्झाम्पल मग मी असं लिहिलं की डेल्टा A1 म्हणजे पहिल्या व्हॅल्यूमध्ये किती एरर आला आहे, तर मी मॉड्युलो साईन म्हणजे हमेशा ॲन्सर पॉझिटिव्हच येणार. मग पहिल्यामध्ये किती एरर आला आहे बाबा, तो A1ने लिहिला. दुसऱ्यामध्ये किती एरर आला आहे डेल्टा A2, तो लिहिला मी ए मीन. सेकंड रिडिंगमध्ये किती डिफरन्स आला, तर मीन व्हॅल्यूपासून तुम्ही किती व्हॅरिएशनमध्ये आहात, डिफरन्समध्ये आहात, ए मीन मायनस A3. मग सिमिलरली आता माझ्याकडे n नंबर ऑफ व्हॅल्यूज असतील तर माझा फॉर्म्युला बनतो डेल्टा AN इज इक्वल्स टू ए मीन मायनस AN, ठीक आहे. मग आता आपल्या केसमध्ये प्रत्येक व्हॅल्यूचं एरर मला सांगाल का तुम्ही. हे बघा सगळ्या व्हॅल्यूज ह्या ग्रॅममध्ये आहेत, ग्रॅममध्ये यांनी रिडिंग घेतले. आपल्याला मीन व्हॅल्यू पण आली, मीन व्हॅल्यू आली 5 ग्रॅम. मग आता आपल्याला जो डिफरन्स काढायचा आहे तर तो कसा काढणार तुम्ही लोक, तर मग हे बघा इंडिव्हिज्युअल ॲब्सोल्यूट एरर मी काढतोय आता. तर पहिल्या केसमध्ये इंडिव्हिज्युअल ॲब्सोल्यूट एरर, तर याला पहिले व्हॅल्यू डेल्टा A1 इज इक्वल्स टू ए मीन मायनस A1. किती आहे ए मीनची व्हॅल्यू किती होती सांगा बरं, आठवतंय का 5.00. A1 ची व्हॅल्यू किती होती, एनी वन ऑफ यू, A1 ची व्हॅल्यू 5.04 बरोबर. मग आता ह्या दोघांच्या व्हॅल्यूज मधला डिफरन्स घेतला, किती येईल रे सांगा दोघांचा डिफरन्स. हॅलो एव्हरीवन, 0.04 प्लस की मायनस, प्लस. का बरं प्लस, कारण ते मॉड्युलस मध्ये. हा मॉड्युलस साइन, व्हेरी गुड, दॅट इज व्हॉट आय एम एक्सपेक्टिंग फ्रॉम युअर साइड. कन्सेप्ट समजून घ्या कारण छोट्या छोट्या गोष्टी आहेत. सो मॉड्युलो साईनमध्ये सो ये आन्सर आएगा 0.04. सो डेल्टा A1 ची व्हॅल्यू, बरं मला सांगा पहिली व्हॅल्यू ग्रॅममध्ये, दुसरी व्हॅल्यू ग्रॅममध्ये, आन्सर पण कशात येईल, दोघांचा डिफरन्स पण कशात येईल ग्रॅममध्येच येणार. यस, सो हे झालं डेल्टा A1. सो सिमिलरली आता इथं लिहितो, सिमिलरली 3 व्हर्टिकल लाईन LY वरती डोक्यावर लिहिलं LY सिमिलरली. मग डेल्टा A2 लिहितो, आता डायरेक्ट लिहितो चालेल का.
ए मीन मायनस काय A2. मग आता ए मीनची व्हॅल्यू त्याच्याच पुढे लिहिलं मी. ए मीनची व्हॅल्यू 5.00, A2ची व्हॅल्यू किती होती 5.06. हा मग किती येईल डिफरन्स दोघांचा 0.06. यस. मग असं करायचं 5.06 तो इनका डिफरेंस आया 0.06. सिमिलरली डेल्टा A3 इज इक्वल्स टू ए मीन माइनस A3 मॉड्यूलो साइन इज इक्वल्स टू 5.00. ए मीनची व्हॅल्यू फिक्स आहे. A3 ची व्हॅल्यू किती होती रे बाबा हो तर मला 4.97. 4.97. गुड. चला तुम्ही माझा वेळ वाचवताय वरती खाली करायचा. हाँ तर 4.97 तो ये बनता है फिर 0.03. सिमिलरली A4 बोलो डेल्टा A4 मेरे ख्याल से वो वैल्यू 5 है 5.00. हाँ तो वो वैल्यू 5.00 माइनस 5.00 तो डिफरेंस भी 0.00 आया. लास्ट बोलो A5 डेल्टा A5 4.93. Okay, so A mean is 5.00 minus 4.93. आंसर कितना आएगा 0.07. सो ये देखो मैंने आपको इंडिविजुअल एब्सोल्यूट एरर निकाल के दिखाया. सो इंडिविजुअल एब्सोल्यूट एरर पहली वैल्यू डेल्टा A1, दूसरी वैल्यू डेल्टा A2, तीसरी वैल्यू डेल्टा A3, चौथी वैल्यू डेल्टा A4, सो पाचवी वैल्यू डेल्टा A5. आता ह्या सगळ्या डेल्टा व्हॅल्यूचा मीन घ्यायचा. मीन म्हणजे त्यांचा ॲडिशन. जसं सॉरी ॲव्हरेज. सो जसं मगाशी आपण ए मीन घेतला होता आता मी काय घेतोय डेल्टा ए मीन. आणि डेल्टा ए मीन कसं लिहिणार सगळ्या डेल्टा व्हॅल्यूची ॲडिशन म्हणजे इंडिव्हिज्युअल ॲब्सोल्यूट एररची ॲडिशन. डेल्टा A3 डेल्टा A4 डेल्टा A5 आणि त्यांचा होल डिवायडेड बाय काय किती रिडिंग्स आहेत तुमच्या 5. सेम फॉर्म्युला फक्त सगळ्यांच्या पुढे डेल्टा लावला. तर मग पहिल्या डेल्टा A1 ची व्हॅल्यू किती होती 0.04 बरोबर. हां दुसऱ्याची किती आहे 0.06. तिसऱ्याची किती आहे 0.03. चौथ्याची 0. पाचव्याची 0.07 होल डिवाइडेड बाय क्या 5. 5 ही क्यों लिया डिवीजन में बोलो मुझे जल्दी बताओ. Because the reading is 5. Yeah, because the number of readings are also 5. Okay. और मेरा जो ये है इंडिविजुअल एब्सोल्यूट एरर वो भी 5 व्हॅल्यूज है. तो यांची व्हॅल्यू मग सगळ्यांची ॲडिशन केली व्हर्टिकल करायची. हा ॲडिशन तुमच्या छोट्या छोट्या ह्या शुल्लक चुका होणार आहेत. बघा 0.03 प्लस 0.07 हे बनेल 0.1 आणि 0.1 आणि इकडे 0.1 बघा 0.04 0.06 0.1 0.2 मला असं वाटतं ते बनेल 0.2 इफ आय एम नॉट रॉंग डिवायडेड बाय 5. आणि 5 ने जर आता 2 ला भाग द्यायचा म्हणला तर ते बनेल 0.04. एम आय राईट एम आय करेक्ट. Yes. प्लीज लेट मी नो इफ आय एम रॉंग. हां ठीक आहे. मी आता जस्ट हे बघा इथे बघा 0.04 0.06 व्हर्टिकल करायचं बरं का लाजायचं नाही. का बरं कारण हे सगळे पॉईंटचे खेळ. आपण जर मनाने म्हणजे मनातल्या मनात हॉरिझॉन्टल ॲडिशन करायला गेलो ना तर आपल्याकडनं सिम्पल सिली मिस्टेक होतील. आणि हे परीक्षा ज्या आहेत ह्या तुमच्याकडनं तेच डिमांड करतात. सिली मिस्टेक तुमच्याकडनं झाल्या पाहिजे आणि तो चुकीचा ऑप्शन पण तिचं प्रेझेंट असतो. सो म्हणून प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. मग 6 4 10 10 3 13 13 7 20 2 हातचा आला इथं 2 कॅरी आला आणि 0.20 त्याला मी भाग दिला 0.04 आन्सर आला. मग आता काय काय व्हॅल्यूज काढलं सांगा बरं तुम्ही मला. आपण काय काय फॉर्म्युले शिकलो. जर आपल्याला नंबर ऑफ रीडिंग दिलेले असतील तर पहिल्यांदा आपण शिकलो त्याचा मीन काढायचा म्हणजे अरिथमॅटिक मीन व्हॅल्यू. त्याला मोस्ट प्रोबेबल व्हॅल्यू पण म्हणतात. ओके इधर लिखता हूँ मोस्ट प्रोबेबल वैल्यू ऐसा भी बोला जाता है इसको. हाँ तो या फिर इसको एवरेज भी बोला जाएगा एवरेज वैल्यू. ओके तो एवरेज मोस्ट प्रोबेबल सब कुछ दिया मैंने आपको. उसके बाद मैंने आपको इंडिविजुअल एब्सोल्यूट एरर कैसे फाइंड आउट करने का उसका भी फॉर्मूला बताया.
और वो तो सिंपल था, डायरेक्ट मॉड्यूलर साइन में ए मीन माइनस इंडिविजुअल वैल्यू. सो वी हैव फाउंड आउट ईच डेल्टा वैल्यूज. उसके बाद मैंने आपको बताया जो डेल्टा एरर वैल्यूज आपको मिले हैं उनका भी एवरेज लेने का. मीन कैसे लेने का, सेम फॉर्म्युला जो मीन के लिए यूज किया, सिर्फ फरक एवढा की इथे मी डेल्टाच्या व्हॅल्यू घेतल्या आणि तिथं ज्या व्हॅल्यू होत्या त्या गिवन व्हॅल्यूज होत्या. मग आता इथून पुढे सगळी ट्विस्ट आहे बच्चा पार्टी. तुम्ही लोक लॉक टेबल वापरायला शिकलात का? लॉक टेबल वापरता येतोय का? प्रेम, फाल्गुनी, मनीषा, शिवराज, मनीषा दारकुंडे, ओके, देन प्रथमेश, तृप्ती, हर्षदा, सीमा गुंजाळ नावाने आज कोणीतरी नवीन जॉईन झालंय का? यस. काय नाव आहे तुमचं? शिवकन्या. ओके, सकाळी फोनवर बोलणं झालं तर मला असं वाटतं सरांचं तुमचं. हां सॉरी, काल तुम्ही बनकर सरांशी बोलले इफ आय एम नॉट रॉंग. फिजिक्सच्या सेशनला नव्हते वाटतं तुम्ही. आणि मनीषा दारकुंडे नावाने जे जॉईन झालेत, मी पप्पांशी बोललो आज. तुम्ही शेवगावचे आहेत का? हे आईचं नाव आहे का? हां हां, हे आईचं नाव आहे का की तुमचं नाव आहे? आईचं. ओके, तुमचं काय नाव आहे? आरती. आरती. ओके आरती. सो रेसिडेन्शियल ज्युनियर कॉलेजमध्ये शिकताय ना तुम्ही तिथे शेवगावमध्ये? हो. ओके ओके. मग तुमच्या कॉलेजला कुठला आहे सिलेबस, काही सांगता येईल का? आता परीक्षेला कुठला सिलेबस आहे? पहिला चॅप्टर आहे का आपला युनिट अँड डायमेन्शन्स? हे सगळं पहिल्या चॅप्टरचं सिलेबस शिकवतोय मी. हो, पहिला आणि दुसरा आहे. ओके ठीक आहे ठीक आहे. मग पहिला चॅप्टर आपला होऊन जाईल. किती तारखेला आहे परीक्षा? 1 तारखेला. बरं ठीक आहे. मग आपल्याला काय दुसऱ्या चॅप्टर रिलेटेड करता येईल ते बघूया. बरं, मग आता बच्चा पार्टी, हे बघा तुम्ही काय काय व्हॅल्यू काढल्या. पहिल्यांदा काढला अरिथमॅटिक मीन, त्याचा फॉर्म्युला कळलाय. दुसरं काढलं आपण इंडिव्हिज्युअल ॲब्सोल्यूट एरर, त्याला म्हणायचं ॲब्सोल्यूट एरर. डेल्टावाला जे होतं ना व्हॅल्यू, ॲब्सोल्यूट एरर. आणि तिसरं आपण ते जे इंडिव्हिज्युअल ॲब्सोल्यूट एरर आले त्यांचे काढलं आपण मीन ॲब्सोल्यूट एरर, सगळ्या एररची ॲव्हरेज मीन व्हॅल्यू. ओके. आता चौथं तुम्हाला काढायचं आहे रिलेटिव्ह एरर, किंवा त्याला फ्रॅक्शनल एरर पण म्हणतात, बट आई वुड लाइक टू कॉल इट एज रिलेटिव एरर. और 5 नंबर का पॉइंट, इसको बोला जाता है परसेंटेज एरर. ठीक है. तो अभी मैं आपको रिलेटिव एरर कैसे निकालते हैं वो बताऊंगा. तो 3 फॉर्म्युले तर कळले का? ए मीन कसं काढलं कळलंय, इंडिव्हिज्युअल ॲब्सोल्यूट एरर कसं काढलंय ते कळलंय, मीन ॲब्सोल्यूट पण कळलंय. आता रिलेटिव्ह नसेल कळलं तर मी तो रेकॉर्डेड व्हिडिओ तुम्हाला यूट्यूब चॅनलवर उद्या सकाळी टाकतो. कारण काय होतं, आज संध्याकाळी मला आय हॅव टू go back to my home because I live almost 25 kilometers away from this place. आणि मग मला घरी जाईपर्यंत उशीर होतो. अदरवाईज मी सेम डे पण ते अपलोड केलं असतं. पण येस, टुमॉरो मॉर्निंग, कारण मॉर्निंगच्या बॅचेस झाल्यानंतर, ऑफलाईन बॅचेस झाल्यानंतर आम्ही ते करू टास्क. तर मीन ॲब्सोल्यूट एरर, रिलेटिव्ह एरर. मग रिलेटिव्ह एररचा जो फॉर्म्युला आहे ना तो सिम्पल आहे. आता तर इथं लिहितो खाली, रिलेटिव्ह एरर कसं काढतात. तर रिलेटिव्ह एरर काढण्यासाठी जी मीन ॲब्सोल्यूट एररची व्हॅल्यू आली होती आपली, डेल्टा ए मीन म्हणतात त्याला, डेल्टा ए मीन अपॉन ए मीन. ठीक आहे. मग व्हॉट इज डेल्टा ए मीन? दॅट इज मीन ॲब्सोल्यूट एरर. आणि व्हॉट इज ए मीन? तर ए मीन इज ॲरिथमॅटिक मीन. ह्या ए मीनला म्हणतात ॲरिथमॅटिक मीन किंवा ॲव्हरेज किंवा मोस्ट प्रोबेबल व्हॅल्यू. बरोबर. सो रिलेटिव्ह एरर झाला. आता रिलेटिव्ह एरर नंतर नेक्स्ट फॉर्म्युला आहे पर्सेंटेज एररचा. तो खूप सोपा आहे. पर्सेंटेज एरर काय करतं, तर रिलेटिव्ह एररला फक्त आपल्याला 100ने मल्टिप्लाय करायचं. सो रिलेटिव्ह एरर मल्टिप्लाइड बाय 100%. ठीक आहे. सो जी व्हॅल्यू येईल, जी काही येईल व्हॅल्यू, ह्या दोघांचा रेशो घेतल्यानंतर त्याला फक्त 100ने डिवाइड करा. You will get your answer. Okay, that's it.
अंडरस्टूड? फॉर्मूला समझ में आया? तो रिलेटिव एरर करके निकालते हैं अपन. ओके, सो डेल्टा ए मीन ची व्हॅल्यू आहे, ए मीन ची व्हॅल्यू आहे. मग मी रिलेटिव्ह एरर काढतो आता ह्या केसमध्ये, कारण आफ्टर दॅट आय एक्सपेक्ट की तुम्ही ते करावं रिलेटिव्ह एरर. मग डेल्टा ए मीन अपॉन फॉर्म्युला सांगा, ए मीन मल्टीप्लाइड बाय सॉरी नॉट 100 इंटू 100. नाही ते पर्सेंटेज एररला इंटू 100. हा, ए मीन ची व्हॅल्यू होती. रिलेटिव्ह एररला इंटू 100 नाही घेता येत का मग? नाही फक्त पर्सेंटेज एररला घ्यायचं. पर्सेंटेज आता बघा, आपण आपले टक्के काढतो. आपले टक्के म्हणजे काय असतं, जे व्हॅल्यू आली आहे त्याला 100 ने डिवाइड करतात. मी सांगतो तुम्हाला ते परत एकदा. इथं बघा आधी बघता, आता डेल्टा ए मीन ची व्हॅल्यू किती आहे? 0.04. मी तुमचा डाऊट सॉल्व्ह करतो. इथे बघा फक्त आता डेल्टा ए मीन 0.04 आणि ए मीन ची व्हॅल्यू किती होती रे बाबा आपली? 5.0. हा, व्हेरी गुड. मग आता हा रेशो जर घ्यायचा म्हटल्यानंतर कसा घेणार बाबा हा रेशो? हे सॉल्व्ह कसं करणार? आता हे सगळं डेसिमल पॉईंट मध्ये. तर एक पर्याय आहे, तुमच्याकडे जर लॉग टेबल असेल तर लॉग टेबलवरनं रेसिप्रोकल पाहता येईल, किंवा माझ्याकडे एक दुसरा सिंपल फंडा पण आहे. कुठला फंडा सांगू? कारण मी मोस्टली लॉग टेबल वापरत नाही. लॉग टेबल वापरत बसायचं त्याला टाइमपास होतो. ठीक आहे, सो माझ्याकडे दुसरा फंडा आहे. मग शॅल आय गो विथ सेकंड फंडा, माय फंडा? क्या करूं बताओ आप? यू टेल मी. हॅलो, एम आय ऑडिबल एव्हरीवन? यस. या, ओके. मग प्रेम काय करू मी? सांग. माझ्या फंडाने जाऊ का, माझ्या मेथड्सने जाऊ का, माझ्या मेथडने शिकू का? कारण माझी मेथड आहे ना, तुम्हाला कॅल्क्युलेटरही वापरायची गरज नाही, मोबाईलही वापरायची गरज नाही, लॉग टेबलही वापरायची गरज नाही. हे बघा, आता मी हा डेसिमल आहे ना वरचा डेसिमल पॉईंट, ह्याला 2 ने शिफ्ट करतो उजव्या बाजूला. ह्याला जर 2 ने वरच्या बाजूला शिफ्ट केलं तर खाली कोण राहिलंय रे? 1/5 लिहिलं काय, 1/5.00 लिहिलं काय? मिनिंग चेंज झालं का? मला सांगा, मिनिंग चेंज होईल का? नाही. तर हा जो 1/5 आहे मल्टीप्लाइड बाय वरती 0.04 होतं, त्याचा डेसिमल उजव्या बाजूला घेऊन जायचा 2 डिजिटने. मग तो लिहिला जाईल 4 × 10⁻. राईट साइड शिफ्ट असेल तर 10 चा पॉवर प्लस लिहितो की मायनस? सांगा बरं. राईट साइड शिफ्ट प्लस की मायनस? मायनस. यस, मायनस. किती पोझिशनने शिफ्ट झालोय आपण? 2. मग 10⁻² -2. व्हेरी गुड बच्चा पाटी. मग आता मला सांगा, तुम्हाला 5ने 4ला भाग देणं जमेल का? तर मला तरी वाटतं जमायला हवं. सिंपल आहे, स्ट्रेट फॉरवर्ड आहे. किती येईल रे आन्सर? सांगा बरं. मग 4ला जर 5ने भाग दिला तर उत्तर किती येईल? 0.8. व्हेरी गुड. 5 8 40.8 इंटू काय? 10⁻². असंच ठेवलं रिलेटिव्ह एरर. या रिलेटिव्ह एररला कुठलंही युनिट नाही. मग मी जी कॅल्क्युलेशनची पद्धत अवलंबली ती आवडली का तुम्हा लोकांना? यस. सोपं वाटलं का? काय नाही. हे बघा, जी लोक जिंकतात ना, जी लोक सक्सेसफुल होतात ना, ते कुठलीच गोष्ट वेगळी करत नाही. ते फक्त आहे ना प्रत्येक गोष्ट वेगळ्या पद्धतीने करतात. समजून घ्या मी काय बोलतोय. विनर्स डोंट डू डिफरंट थिंग्स, दे जस्ट डू थिंग्स डिफरंटली. डिफरंट मेथड्स आहेत त्यांच्याकडे फक्त. कारण उत्तर मिळवायचं आहे मला, ते कसं मिळलंय दॅट डझंट मॅटर. हां, ते तुम्हाला कळलंय का कसं केलंय ते? कारण बघा 10वी पर्यंत ना आपण न्यूमेरिकल्स तोंडपाठ केलेत, आणि आता म्हणजे व्हॅल्यूसहित तोंडपाठ केलेले असतील. तुम्ही स्वतःला व्हिज्युअलाइज करा त्या फेजमध्ये. आणि आता एवढेच न्यूमेरिकल्स आहेत तुम्हाला 11वी 12वी मिळून, काय काय लक्षात ठेवणार आहे तुम्ही? सो त्याच्यामुळे जे गिवन असेल त्याच्यावरनं कसं सॉल्व्ह करायचं, ह्या पद्धती आपल्याला ॲडॅप्ट करायच्या, ह्या पद्धती आपल्याला आत्मसात करायच्या आहेत. म्हणून हे छोटेसे चेंजेस आहेत तुमच्या टेक्निकमध्ये कॅल्क्युलेशन्स परफॉर्म करणारे. तुम्ही माझ्या पद्धतीने जा, तुम्ही किती मोठ्यातलं मोठं कॅल्क्युलेशन मला द्या, मी ते तुम्हाला करून दाखवेल विथ माय मेथड्स.
and those methods are very simple. So that's why I used to call myself as physics numerical calculation expert. सो मी माझ्यातले जे न्यूमेरिकलचे स्किल्स आहेत, न्यूमेरिकल सॉल्विंग, ते माझ्या विद्यार्थ्यांमध्ये उतरवत असतो. ठीक आहे, मग हे असंच ठेवा. आता याला कुठलंही युनिट नाही आहे बरं का, युनिट नाही तर लिहितो वाटल्यास नो युनिट्स. का बरं युनिट्स नाही? कारण डेल्टा एम इन ह्या सेम क्वांटिटीजचा रेशो आहे, त्याच्यामुळे युनिट नाही. आता लास्ट आलं पर्सेंटेज एरर. कुणीतरी मगाशी म्हटलं होतं रिलेटिव्ह एररमध्ये सर 100ने मल्टिप्लाय नाही का, तर उत्तर होतं माझं नाही. तर रिलेटिव्ह पर्सेंटेज एरर म्हणजे रिलेटिव्ह एररला कितीने गुणायचं आहे? 100 संख्येने आणि याचा सिम्बॉल जो येईल ॲन्सरचा तो येतो पर्सेंटेज सिम्बॉल. मग 0.8 माझं रिलेटिव्ह एरर होतं 0.8 इंटू 10 to the power -2. आणि मला सांगा 100 कसं लिहितात रे? 100 कसं लिहितात? 100 कॅन बी ऑल्सो रिटन ॲज 10 to the power +2. 10चा स्क्वेअर म्हणजेच 100. बरोबर का? बरोबर की चूक मला सांगा. बरोबर. मग आता तुम्ही सांगा, हे जे मी केलंय दोन संख्येचा, जर मी तुम्हाला काल एक लॉ शिकवला होता, लॉज ऑफ इंडायसेस, a to the power m इंटू a to the power n असं असेल तर आपण लिहितो a to the power m plus n. म्हणजे इथं लिहिलंय 10 to the power -2 इंटू 10 to the power +2. तर हे लिहिलं जाईल 10 to the power -2 +2 म्हणजे 10 to the power झाला 0. आणि एनीथिंग रेस टू 0 इज ऑलवेज इक्वल टू क्या? 1 होता है. लॉ शिकवलाय की नाही तुम्हाला गणिताच्या मास्तरने? 10वीपर्यंत शिकायलाच हवं आपण, आणि नसेल शिकलं तर मग मी शिकवतोय तुम्हाला. माझं फिजिक्स का आवडतं माहिती का मुलांना शिकवणं? कारण मी प्रत्येक बेसिक स्टेप तुम्हाला लिहून देतो, एक्सप्लेन करतो. मग 0.8 इंटू 10 to the power -2 क्या लिखा जाएगा आंसर? बोलो परसेंटेज एरर. कौन बचा है? वैल्यू कौन बचा? फिर अभी 2 वैल्यूज कैंसिल हुए तो 0.8%. यस फाल्गुनी, व्हेरी गुड. सो 0.8% वाचले, बाकीचे व्हॅल्यूज कॅन्सल झाल्या. बरोबर का? हे ह्याला कॅन्सल झालं. मग पर्सेंटेज एररची व्हॅल्यू आली 0.8. पर्सेंटेजचं सिम्बॉल विसरायचं नाही. सो हे झालं माझं फायनल आन्सर. आता फायनल आन्सर लिहायला मला जागा नाही आहे, मी छोट्यामध्ये लिहितो PE. ओके, अंडरस्टूड? कुणाला नाही समजली स्टेप आता सांगा बाबा. हो, मला शिवराजने काल मला विचारलं होतं काल की सर परवाचं मला नाही समजलं. मी त्याला म्हटलं शिवराज जाऊन व्हिडिओ बघ बरं. आणि शिवराजने कालचं पण न्यूमेरिकल केलं, परवाचं पण होमवर्क केला. एम आय करेक्ट शिवराज? व्हिडिओ मधून पण समजलं ना? रेकॉर्डेड व्हिडिओ मधनं? यस. बघा मग, म्हणजे मी असं अतिशोक्ती नाही बोलत आहे, जे घडलंय, जे फॅक्ट आहे ते सांगतोय तुम्हाला. सो असं काही नाही आहे. इफ यू मिस एनी सेशन तर हे रेकॉर्ड करून आम्ही यूट्यूबला हे बघा, आम्ही यूट्यूबला डायरेक्ट आता सगळं रेकॉर्डेड मटेरियल आम्ही ठेवत नाही आहे. जे मुलं आपल्याकडे ॲडमिशन घेतील, आपल्याला सबस्क्रिप्शन घेतील, त्याच विद्यार्थ्यांना आपण ते व्हिडिओ सेशन्स दिसतील. सॅम्पल व्हिडिओज आम्हाला काही ओपन ठेवावं लागतात, ओपन टू ऑल, पण ॲडमिशन झाल्यानंतर ठराविक विद्यार्थ्यांनाच ते व्हिजिबल राहतील. ओके, ते कसं काय ते आम्ही पुढे तुम्हाला सांगू. बट मीन व्हाईल मग आज जे फॉर्म्युले शिकलेत, एकदा फॉर्म्युल्यांची रिव्हिजन करूयात, चालेल का? आज मी थोडं लवकर थांबतोय कारण मला आज गुरुवार आहे आणि आय हॅव टू गो टू टेम्पल. ठीक आहे, आज दत्त महाराजांचा गुरुवार आहे तर मी आज जाणार आहे टेम्पलमध्ये. तर मग फॉर्म्युला कुठले कुठले शिकलो सांगा बरं. पहिला शिकलो ए मीनचं सांगा मग. फॉर्म्युला A1 + A2 + टिल अशा n व्हॅल्यूज असू शकतात, होल डिवायडेड बाय काय? n. दुसरा फॉर्म्युला शिकलात तुम्ही डेल्टा ए मीन म्हणजे त्याला काय म्हणतो आपण? कुणी सांगेल का? व्हॉट इज डेल्टा ए मीन? तो असा लिहितात डेल्टा A1 + डेल्टा A2 + टिल डेल्टा A1. डेल्टाला काय म्हणतात सांगा बरं? डेल्टा ए मीन कुणी सांगेल का? हॅलो, nobody is listening. Can anyone give me an acknowledgement?
हॅलो, एम आय ऑडिबल? नाही आठवते कुणाला? हा प्रथमेश. लास्ट पर्सेंटेज एरर कसं काढतात मग? तर ही जी रिलेटिव्ह एररची व्हॅल्यू येणार आहे त्याला 100ने गुणायचे. ठीक आहे, रिलेटिव्ह एरर मल्टिप्लाइड बाय 100%. सो मग MCQ क्वेश्चनमध्ये तुम्हाला आणखी क्वेश्चन्स मी देतो समोर तुमच्या. त्याचा स्क्रीनशॉट टाकू का की हे करू, PDF टाकू? हे बघा तुमच्या समोर आहे. आता आणखी एक आहे त्याच्या खाली 6 सक्सेसिव्ह मेजरमेंट, त्यानंतर डायमीटरचे मेजरमेंट आहे 167 पण आहे. सो मी काय करतो, ह्याचा स्क्रीनशॉट टाकतो होमवर्कसाठी, चालेल? हे बघा 4 आहेत, 4. चला 4 प्रश्न देतो तुम्हाला, सगळ्यांचे तुम्ही काढायचे, चालेल का? एव्हरीवन विल दॅट काय 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 आता सोडलं सारखं सगळं? आत्ता सोडवलं तर भारीच आहे, आय एम हॅपी. सगळे आत्ता सोडवलंच तेवढं सगळ्या व्हॅल्यूज काढायच्या बरं का. आणि तुम्हाला हे बघा, त्यांनी कदाचित क्वेश्चनमध्ये कमी विचारला असेल, कमी म्हणजे लाईक आता इथं बघा फक्त मीन व्हॅल्यू विचारली, पण तुम्ही मीन व्हॅल्यू नाही काढायचं, सगळं काढायचं. इथं फक्त बघा रिलेटिव्ह एरर विचारलंय, पण तुम्ही 4च्या 4 व्हॅल्यू काढायच्या. इथं पण बघा काय विचारलंय, मीन ॲब्सोल्यूट एरर. पण तरी पण सगळं मी जसं आत्ता हे न्यूमेरिकल सगळं सॉल्व्ह केलं शेवटपर्यंत, पर्सेंटेज एररपर्यंत, सगळ्या व्हॅल्यूजचे पर्सेंटेज एरर काढायचे. जमेल का? करणार? आणि हा एक शिस्त लावायची बरं का सर्वांनी. काय आहे माहिती का, की तुम्हाला असं वाटेल की अरे आपले सेशन्स रेकॉर्ड होत आहेत ते, मग आजचं सेशन नाही केलं तरी चालेल, रेकॉर्डेड सेशन बघू. हे बघा, तो सगळ्यात मोठा डिसएडव्हान्टेज आहे तुमचा. आम्ही तुमच्या समोर लाईव्ह ऑनलाईन आहोत, तर ज्या टाईमला आम्ही ऑनलाईन आहोत त्या टाईमला तुम्ही ऑनलाईन यायचं म्हणजे यायचं. किती काम असलं, कसलंही काम असलं तरी घरच्यांना सांगायचं मी ह्या वेळेत अवेलेबल नाही. आणि बनकर सरांनी तुम्हाला विचारलं का, सर्वांना 4:45 ते 5:30च्या दरम्यान जॉईन होता येईल का रे फिजिक्सला? 4:45 ते 5:30 सर्वजण फ्री होतात का? 4:45 ते 5:30? नाही. किती वाजतात मग? जमल सर. प्रथमेशला जमतंय. हा समृद्धीत काय प्रॉब्लेम आपला? कितीला अवेलेबल होऊ शकते तू? 5ला की 4:45ला? 5 वाजता. साक्षी किती वाजता? सर आमचं कॉलेज 4:30ला सुटतं, घरी येईपर्यंत 5 वाजते. 5 खूप घाईचं होईल असं तुझं म्हणणं आहे. ओके. त्यानंतर तृप्ती, व्हॉट अबाउट यू? 5. ओके. शिवकन्या? शिवराज? 5 वाजता चालेल सर. चालेल ना. अच्छा. शिवराज? हो. यायला 5:30 वाजतात सर. बर. प्रेम? तेच ठेवू का ते रोज ते उशीर होतो. 5 वाजता चालेल सर. बर. आणि फाल्गुनीला पण चालेल समजा. बरं ठीक आहे. आज सगळे विद्यार्थी नाही आहेत, उद्या म्हणजे ह्या आठवडा आपण हाच शेड्यूल कंटिन्यू करूयात. काय होतं आहे की मी सकाळी येतो 8 वाजता माझ्या गावावरनं, आणि मला रात्रीचं मग आपलं सेशन संपलं की मला घरी जाईपर्यंत 10 होतात. आपलं सेशन 9पर्यंत चाललं की, आणि मग तिथून पुढे जेवण खावण आणि झोपायला 11 होतात. सकाळीच परत 5:30ला उठावं लागतं. एव्हरी डे आय यूज टू गो फॉर सायकलिंग. आमच्या गावामध्ये एक छोटंसं बाईजाबाई मातेचं मंदिर आहे, तिथं मी ट्रेकिंगला जातो. म्हणजे डेली ॲक्टिव्हिटी ही माझी. तर मी त्याच्यासाठी रोज 20 ते 25 मिनटं देतच असतो. पण मग आय फाइंड माय सेल्फ व्हेरी लेट इन द इव्हिनिंग, जे की 10 वाजताच मी फिनिश करायला पाहिजे. मला स्वतःला झोपायसाठी तयारी पाहिजे, तर तिथं उशीर होतो आहे. अँड इट इज कॉम्प्रोमाइजिंग माय हेल्थ ॲक्च्युली. मला ह्या आठवड्यात नाही बरं वाटलं. इवन आजही मी ऑफलाईन सेशनमध्ये मला चक्कर आली होती, तर मी बसून घेतलं शिकवता. सो दॅट्स वाय आय वॉज आस्किंग. बट ठीक आहे, लेट्स फाइंड आउट द गुड पॉईंट की
5:45 मग आत्ता सर्वांसाठी योग्य वेळ आहे की नाही 5:45 की तोपर्यंत मग तुम्ही जरी कॉलेजवरून आलं तर घरी आलं की फ्रेश वगैरे होतात, चहा पाणी होतं आणि मग परत कंटिन्यू सेशनला बसू शकतात. ओके, आम्ही आमच्या एंडने सॉर्ट करू आणि सोल्युशन काढू, तुम्ही नका काळजी करू. ओके, तुमचं सेशन्स नाही मिस होणार. आणि हां, मग अशी मी जे सांगितलं होतं तुम्ही गोल्डन रूल बनवायचा आता 5:45 ते 8:30 किंवा 9 वाजेपर्यंत मी कुठेही हलणार नाही. कारण जर ऑनलाईन सेशनला तुम्ही लाईव्ह प्रेझेंट असताल तरच हे शक्य होईल करणं. ऑफलाईनला तुम्हाला जर असं वाटलं की अरे हा रेकॉर्डेड सेशन येईन मग मी नंतर बघून घेईल, तर ते नंतर कधी उगवतच नाही. म्हणजे तुम्ही विचार करा, उद्या तुम्ही आम्हाला ऑनलाईनही ऐकताल आणि उद्याचं पेंडिंग म्हणजे कालचं पेंडिंग राहिलेलं पाहणार, कसं शक्य आहे? होतच नाही. आणि हा लॅग वाढत चालतो आणि म्हणून ऑनलाईनमध्ये तुम्ही मार खातात. तुम्ही जे विद्यार्थी ऑनलाईनमध्ये सेशन्स करतात ना, शिकतात ना, तर हा गोल्डन रूल बनवा. आम्ही रेकॉर्डेड सेशन मग देणारच नाही तर मग तुम्हाला हां जे काय ते ऑनलाईन आणि तेवढंच मिळेल मग. कारण त्या ऑनलाईनचा गैरफायदा घेतला जातो रेकॉर्डेड सेशनचा आणि नुकसान तुमचं आहे, आमचं नाही. आम्ही पैसे घेऊन मोकळे होऊ, पण आम्हाला तसं करायचं नाही आहे, समजून घ्या. हे मी प्रामाणिकपणे तुम्हाला सांगतोय. हा बिझनेस नाही आहे माझ्यासाठी. मला विद्यार्थी घडवायचेत. जसं रयत शिक्षण संस्थेचे आपले भाऊराव पाटील होते, कर्मवीर भाऊराव पाटील, त्यांचं जर रयत शिक्षण संस्थेचं जाळं जर पाहताल तुम्ही तर प्रत्येक गावागावात ते पोहोचलेलं आहे, खेड्यापर्यंत पोहोचलेलं आहे. सो ते माझं व्हिजन आहे, ते माझं मिशन आहे. जे टॅलेंट आमच्याकडे आहे ते मला माझ्या विद्यार्थ्यांमध्ये उतरवायचं आहे. सो त्याच्यासाठी गोल्डन रूल स्वतःसाठी बनवा. कारण कुठलीही गोष्ट एक्साइटमेंटमध्ये सुरू होते, पण कुठलीही गोष्ट जर सक्सेसफुल होत असेल ना तर ती फक्त डिसिप्लिनने होते आणि कन्सिस्टन्सीने होते. सो मग तुम्ही डिसिप्लिन आहात का? तुम्ही कन्सिस्टंट आहात का? त्या कासवाप्रमाणे मेहनत करायला तुम्ही तयार आहात का? कासवा आणि ससाच्या शर्यतीतल्या कासवासारखी कन्सिस्टन्सी चालत राहायचं फक्त रोज रोज, न थकता, न कंटाळा येता. जर ती तयारी असेल तर तुम्ही बिंदास आपले सेशन्स करा. नसेल तर पालकांचे कष्टाचे पैसे आहेत ते तुम्ही वाया घालवू नका. हे माझं प्रामाणिक मत आहे. ठीक आहे. सो कमिंग बॅक टू द पॉईंट, तर गोल्डन रूल तुम्हाला बनवून घ्या. तर हे जे 4 न्यूमेरिकल्स तुमच्या समोर आहेत, सगळ्यांचे पर्सेंटेज एरर काढायचे. काय काढायचे? पर्सेंटेज एरर. विल दॅट बी फाईन? स्क्रीन दिसते ना सर्वांना? हो. हां, मी स्क्रीनशॉट घेऊन टाकतोय हां तिथे ग्रुपवर. एकच मिनिट थांबा. हां, लगेच तुमच्या ग्रुपवर शेअर करतो. कंट्रोल व्हीने जमेल का? व्हॉट्सअप बिझनेस सुरू आहे का? ओके, 11वी. या ओके फाईन. सो यस, इट्स विजिबल. आणि प्लीज एनी वन ऑफ यू प्लीज डाउनलोड अँड प्लीज चेक दॅट इज इट विजिबल ऑन द मोबाईल स्क्रीन. आय थिंक इट शुड बी. आणि ती रिक्वेस्ट मगाशी सांगितली की प्लीज सबस्क्राईब टू अवर यूट्यूब चॅनल. ओके. हां, यस, इट्स कम्प्लिटली विजिबल. So go ahead, solve it for percentage error and please share me their answers of those questions. Okay, ठीक आहे. थांबूयात मग. सॉरी, चलो बाय बाय, सी यू. स्टील बघा 10 मिनटं मी तुमचे घेतलेच. 8:30लाच मी थांबलो होतो. बट हां, मला हेच करायचं रे, तुमच्या मनात आहे ना शिक्षणाची आवड निर्माण करायची आहे. आणि लोक म्हणतात शिक्षणाने कोणाचं भलं झालं आहे. मी बोलत असतो शिक्षणाने वाटोळं कोणाचं झालं आहे ते पण मला सांगा. तर त्यांच्याकडे नसतं ते उत्तर. सो त्याच्यामुळे शिकण्याला प्राधान्य द्या. तुमच्या ब्रेनला ट्रेन करा, माइंडला ट्रेन करा, बॉडीला ट्रेन करा. तुम्ही बॉडीलाही ट्रेन करतात बघा. तुम्ही 2-3 तास सलग एका जागेवर बसताय ते, नाही तर बसणंच होत नाही आपल्याला. तुम्ही बघा 10वीची बोर्डाची परीक्षा झाल्यानंतर तुम्ही पुस्तक तरी हातात घेतलं आहे का 2-3 महिने? आणि आता कुठं कॉलेज उघडल्यानंतर आता पुस्तक हातात घेत असतात. सो दॅट्स इट. ते तो डिफरन्स आहे. आणि जोपर्यंत कोणीतरी आपल्याला हाकणार नाही आहे, जसं ते गुरांना किंवा मेंढरांना हाकायला गुराखी असतो, मेंढपाळ असतो, तसं हाकणारा कोणीतरी आपल्याला आयुष्यामध्ये आपल्याला पाहिजे असतो. तो ड्रायव्हर आपल्याला पाहिजे असतो. आणि मग बाकी बरोबर आपण मार्गावर चालत राहतो. आणि ते काम मला करायला आवडेल तुमच्या आयुष्यात. सो दॅट्स इट फ्रॉम माय साईड. It's Professor Sujit Wagh signing off. Chalo, bye bye, good night, take care.